ह्या मिस शनाया आणि हे सुंदरलाल इस्टेट एजंट आणि हो यांना बुटीक स्टार्ट करायचंय. नाईस, चांगली आयडिया आहे. कुठे हवंय पण तुम्हाला, म्हणजे कुठल्या एरियात? तसा एरिया काही डिसाईड केला नाहीये, बट कुठेतरी एलिट पाहिजे प्लीज. हा म्हणजे हायफाय जरा. आता बघा, आपण या एरियात जो बसलोय ना, हा सुद्धा हायफाय एरिया आहे. इथे पण 2 शॉप्स आहेत आणि त्याची डील माझ्याकडेच आहे. एक 200 स्क्वेअर फूट आणि एक 500 स्क्वेअर फूट. हा 200 स्क्वेअर फूट वुड बी इनफ. इनफ? 200 स्क्वेअर फूट ओके. हो ग, डोंट वरी, 200 एकदम ओके. तुम्ही रेंटचं सांगा ना. आता बजेटचं म्हणाल तर तुम्हाला रेंटवरच शॉप हवं आहे, तेव्हा 2 महिन्यासाठी 2 लाख, म्हणजे बिझनेस पर्पजसाठी म्हणून. हा रेंटची काही काळजी करू नका, 2 लाख विकून. नाही 2 लाख जरा जास्ती होत आहेत. अगं पण ठीक आहे ना, आपल्याकडे 3 आहेत, मग 2 यांना देऊ, एकात का जॉब ना. नको, तुम्ही मला 1.5 पेक्षा जास्ती नका सांगू प्लीज. 1.5 अगं किती झाले 1.5? 1.5 इज 1.5. ओ 1. हा बाकी 1.5चं तसंही आम्ही शॉपिंग 1.5चं आम्ही रेंट देऊ शकतो तुम्हाला. हे बघा 1.5 प्लीज 1.5 म्हणजे ऍक्च्युली काय आहे ना, आमचा सेटअप आहे ना आता, तुम्ही इनफॅक्ट जरा कमी कन्सिडर केलं ना तरी चालेल. मॅडम 1.5 मिळालं तर बरं होईल. नाही म्हणजे बघा ना 140 करेक्ट वाटतंय. 140. हो डन डील 140. ओके, डन. ओके ग्रेट. मग पैसे कधी देत आहे? आता गुड. थँक्यू. पण मग आम्हाला चावी काही देणार आता? आत्ताच. हे बघा, तुम्ही आत्ता कॅश दिली ना, तुम्हाला चावी सुद्धा आत्ताच देणार. आपला व्यवहार चोख असतो. ठीक आहे, दुकानाची चावी. जाऊन लगेच मुहूर्त करा आणि आजपासून 2 महिने शॉप तुमच्या ताब्यात. थँक्यू. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स मॅडम. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. ओके थँक्यू. बाय. या जगात मूर्खांची कमी नाहीये. ही मुलगी खरंच मॅड आहे. काही चौकशी नाही, काही लिखापडी नाही, जागा पाहिली नाही आणि पैसे दिले. आपल्याला काय नेट फायदा आहे सगळा. उद्या तिथे जाईल ना, तेव्हा कळेल किती वाचले आणि किती लंपास झाले पैसे. म्हणजे कपडे आरईसी. हो एवढे कपडे. बरं ऐक ना, निदान हा टॉप तरी नको, याचं लेबल पण तसंच आहे अजून प्लीज. एक्झॅक्टली. तू नवीन कपडे घेतेस, साधा लेबलही काढलं नाहीयेस ग शनाया, वापरतच नाहीस. दे इकडे. बरं ऐक, आपल्याला स्टायलिस्ट लागणार आहे आपल्या बुटीक साठी. स्टायलिस्ट कशाला, मी आहे ना. आय शुअर तुला जमेल? ऑब्विसली माझा ड्रेसिंग सेन्स बाप आहे. मी सांगेन लोकांना कशासोबत काय पेअर करायचं. नाही हा माझा फेवरेट आहे, प्लीज प्लीज. अरे प्रत्येक टॉपला काय हा नको घेऊस हा नको घेऊस, नुसते साठवून ठेवतेस. तुला माहितीये आपल्याला ना तुझ्या कपड्यांच्या पायघड्या घालायला लागणार आहे. मी कधीच घड्या करत नाही माझ्या कपड्यांच्या. शनाया पायघड्या म्हणजे कार्पेट. कपड्यांचं पण कार्पेट करतं का? तू वेडी आहेस का? तू ना बोर करू नकोस, आवरायला घे, घड्या घाल. मला नाही आवडायचं, मला बोर होत आहे. जगातली सगळी कामं कशी बोर होतात ग तुला? मॅडम बुटीक म्हणजे ना फक्त जाऊन बसायचं नाही तिथे मॅनेजर सारखं टेबलवर. यू हॅव टू वर्क हार्ड. वर्क हार्ड लेटर बट आय एम हंग्री राइट नाउ. पण काहीतरी स्पायसी खाऊया ना सर. व्हॉट? हे बघ, आधी एक काम कर, घड्या घाल चल. आवर नंतर जाऊ. हे घे घड्या घाल चल. घड्या काय घाल यार, तू भक्ती सारखी बोलतेस. भक्ती सारखी वगैरे काही बोलत नाही, आवर चल. ती असंच बोलते. तू घड्या घाल. आणि कुठे गेली होतीस तू सकाळी सकाळी? आपलं 10 वाजता भेटायला ठरलं होतं ना, आता 11:30 वाजत आलेत. अरे दादा, यांच्या बरोबर नाश्त्यासाठी गेले होते बाहेर. काय आज एकदम नाश्ता? हो ना, आलं यांच्या मनात, गेलो मग. बढिया. बाले, गुरुनाथ तुझ्याकडे मनापासून लक्ष देतोय हे बघून खूप बरं वाटून राहिलं बघ मला. खरे दादा, खूप बदलले ते. ते आलं लक्षात माझ्या. तुला एवढं मोठं काम करायची परवानगी देतोय, शिवाय आर्थिक मदतही करतोय. बदलला असणारच. पर चल, आज काय काय काम आहे? काही नाही,
आज ते फूड अँड ड्रग्सच्या डिपार्टमेंटला जायचंय, एनओसी बिनोसी घेऊन टाकायचे. बर. दादा, या सगळ्या कामात मला तुझी खूप गरज आहे बरं का. माझ्या एकटीच्याने काही व्हायचं नाही, मला तू हवाच आहेस. हे काय विचारणं झालं का बाले? हा, मी असणारच बरोबर. नाही तसं नाही, तू तुझी सगळी कामं मार्गी लावली आहेस ना. ते बघू का नंतर. आधी माझ्या बालीचं काम, नंतर बाकीचं सगळं. हा, पण चल लवकर. अगं हे लायसन्सचं काम आहे. हे कागदपत्र आणा, ते कागदपत्र आणा, सगळी टोलाटोली करतात नंतर. चल. असं काऊन करतील? आपली सगळी कागदपत्र एकदम क्लिअर आहे, असं काही होणार नाही. चल. वेज क्रिस्पी बना प्लीज, जल्दी. ओके. सगळ्या आजचा दिवस इतका हॅपनिंग आहे ना, आणि ना उद्यापासून सगळं चेंज होणार आहे. आज यहाँ पे खा ले बेटा, कल से 5 स्टार में खाएंगे. गॉड आय नो यार. ऍक्च्युली मी पण खूप एक्साइटेड आहे यार. आपलं बिझनेस सुरू होणार आहे यार इशी. मी बिझनेस वुमन होईल यार. सो एक्साइटिंग. आणि बरं झालं आपली सगळी प्रिपरेशन तयार आहे, म्हणजे उद्या बुटीकच्या ओपनिंगला काही प्रॉब्लेम नाही येणार. हो यार सिरियसली. बट हे पण बरं झालं ना, त्याने आपल्याला 3 लाख रुपये दिले यार. हा म्हणजे बँक बॅलन्स होताच त्याच्याकडे, बट या काही नसतं तरी काहीतरी अरेंज केलं होतं. God, I so love him for this. शनाया, तिला कोणी 3 लाख रुपये दिले? कोण असेल तो? गुरुनाथ? रेवती. हॅलो रेवती, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जेनी. आज माझी आठवण कशी झाली? जेनी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. कशाबद्दल? गुरुनाथ बद्दल. बोला ना, काय झालं? फोनवर नको बोलूया. मला भेटतेस का ऑफिसला जाण्यात 10 मिनिटं? ओके चालेल, भेटते, पण कुठे येऊ? पार्ल्यात ये ना, मग तुलाही पुढे जायला बरं पडेल मग. ठीक आहे, येते मी. यु नो रेवती, मला पण शनाया आणि गुरु सरांबद्दल बोलायचंच होतं. काय झालं? मला ना, आय डोंट नो, मला जरा काही डाऊट्स आहेत. हे बघ जेनी, मला असं वाटतं की आपण प्रत्यक्षात भेटून बोलूया, फोनवर नको. मी पोचतेच, तूही लवकर पोच. ओके ओके, आय एम ऑन द वे. ओके, बाय. बाय. दादा, पार्ल्याला चला. काका, तुम्ही बसता का जरा? बस. लंच टाइम अजून संपला नाही का? कधीच संपलं. बाले, झेरॉक्स मिळून गेले आणि लगेच अटेस्टेड पण होऊन गेले. म्हणजे आता आपली कागदपत्र एकदम क्लिअर ना? हो, आता या साहेबांच्या सह्या झाल्या की जमा करून देऊ ना. किती वेळ लागेल? थांबा हो साहेब, सोनाने साहेबाच्या मिळण्याची फाईल. हा, दे 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 दे.